रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा गुन्हा आहे का त्यांनी नियमित कर्ज भरलं? या सरकारनं 2019च्या नंतर जे शेतकरी कर्जमाफीत घेतले, 2019च्या पूर्वीचे सुद्धा लाखो शेतकरी आहेत की जे वंचित आहेत तिन्ही कर्जमाफीपासून. कर्जमुक्ती वजा तडजोड योजना जी आहे, वन टाईम सेटलमेंट ही योजना आहे. या योजनेमध्ये 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे. की शासकीय जे बंगले आहेत, शासकीय ज्या गाड्या आहेत मंत्र्यांच्या, त्याचे लिलाव करा आणि त्यातून आलेला पैसा कर्जमाफीसाठी वापरा. हजारो शेतकरी काल आम्ही मुंबईमध्ये आलो, मंत्रालयासमोर आंदोलन झालं, विधानभवनासमोर आंदोलन झालं. आम्हाला अत्यंत वाईट वागणूक पोलिसांकरवी सरकारच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी मिळाली. आमची मागणी एकच आहे की अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जी सरकारनं आणली आहे, या योजनेमध्ये अजूनही लाखो शेतकरी वंचित राहत आहेत. आमचं म्हणणं आहे की थकीत कर्जदारांना तुम्ही 2 लाख रुपये अनुदान देताय, माफ करताय कर्ज, ही आनंदाचीच बाब आहे. पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा गुन्हा आहे का त्यांनी नियमित कर्ज भरलं? म्हणून त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपये नाही तर किमान 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे, अशी त्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला ITR भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात, तांत्रिकदृष्ट्या इतर लोन मिळण्यासाठी ते ITR भरत असतात. त्यामुळे त्याही शेतकऱ्यांचा समावेश कर्जमुक्ती योजनेत करावा. आणि या सरकारनं 2019च्या नंतर जे शेतकरी कर्जमाफीत घेतले, 2019च्या पूर्वीचे सुद्धा लाखो शेतकरी आहेत की जे वंचित आहेत तिन्ही कर्जमाफीपासून, त्याही शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या सरकारच्या कर्जमुक्ती वजा तडजोड योजना जी आहे, वन टाईम सेटलमेंट ही योजना आहे, या योजनेमध्ये 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे. म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलून राज्य सरकारने, रिझर्व्ह बँकेने यामध्ये निर्देश काढले पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या इतरही काही मागण्या आहेत. सातत्यानं आम्ही राज्यभर आंदोलनं करतो आहे, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. म्हणून आज आम्ही मुंबईला आलो होतो आणि मुंबईमध्ये येऊन आम्ही सरकारला सांगितलं की शासकीय जे बंगले आहेत, शासकीय ज्या गाड्या आहेत मंत्र्यांच्या, त्याचे लिलाव करा आणि त्यातून आलेला पैसा कर्जमाफीसाठी वापरा. तुमच्याकडं पैसा नाही म्हणून आमदारांचे पगार थांबले का? कलेक्टरचे पगार थांबले का? सचिवाचे पगार थांबले का? आयुक्ताचा पगार थांबला का? अजिबात नाही. मग सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, या गोष्टीचा फटका फक्त शेतकऱ्यांनाच का बसतो? शेतकऱ्यांच्याच माथी सगळं काय येतं? म्हणून शासकीय बंगले विका आणि त्यातला पैसा कर्जमाफीला टाका, अशी मागणी काल आम्ही मुंबईला येऊन केली. हजारो शेतकरी काल आम्ही मुंबईमध्ये आलो, मंत्रालयासमोर आंदोलन झालं, विधानभवनासमोर आंदोलन झालं. आम्हाला अत्यंत वाईट वागणूक पोलिसांकरवी सरकारच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे मला अटक केलं तर माझे फोन काढून घेतले, मला औषधं माझे मिळू दिले नाही, मला कोणाला भेटायला बंदी केली. अरे आम्ही काय दहशतवादी आहोत का? आम्ही काय नक्षलवादी आहोत का? एका बाजूला अजमल कसाब इथे कसा येतो याचा तुम्हाला तुमचं IB काय करतं इंटेलिजन्स, त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही. नक्षलवादी येऊन आपल्या लोकांना ठार मारून जातात, त्याच्याबद्दल तुम्ही कारवाई करायला तयार नाही. अजमल कसाबला बिर्याणी खाऊ घालणारं सरकार आज मात्र आमच्यासारख्या शेतकऱ्यांना तुरुंगात टाकणं, आम्हाला जेलमध्ये टाकणं, आमच्यावर केसेस घालणं, हे दडपशाहीचं पद्धत यांनी चालवलेली आहे. यांच्यापेक्षा इंग्रज पुरले अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. पण आम्हाला अटक करून, दडपशाही करून हे आंदोलन थांबणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती होत नाही, आम्हाला हक्काचा पीक विमा मिळत नाही, सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही, कांद्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही. आंदोलन जारी रहेगा. यावर काही प्रतिक्रिया देत नाही आहेत, आपण कसं पाहतो? ते बच्चू भाऊंना तुम्ही विचारलं पाहिजे. त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेली आहे, पण ते कदाचित सत्तेत गेल्यामुळं थोडी त्यांच्या बोलण्यावर किंवा भूमिका मांडण्यावर थोड्या मर्यादा येत असतील. पण त्यांची भावना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अशीच आहे.